मीरा भाईंदर शहर में बापा की स्थापना के माध्यम से अनोखा दिखावा। मीरा भाईंदर शहर के सुप्रसिद्ध दत्ता भट्ट जी व उल्लास कुलकर्णी के घर पर पिछले 55 वर्षों से गणपति बापा की स्थापना की परंपरा निभाई जा रही है। हर साल वे बापा के स्वागत के साथ अनोखा दिखावा यानी सजावट प्रस्तुत करते हैं, जिसकी शहर भर चर्चा होती है। इस वर्ष कुलकर्णी परिवार ने पर्यावरण पूरक संकल्पना के अंतर्गत अखबार न्यूज़पेपर का उपयोग कर सजावट की तैयारी की है। उनका उद्देश्य है कि सजावट आकर्षण होने के साथ साथ प्रकृति को हानि न पहुंचाए और समाज को पर्यावरण संरक्षण का संदेश भी दे। बातचीत के दौरान उल्लास कुलकर्णी ने क्या कुछ कहा, आइए जानते हैं। माझं नाव उल्लास बाबूराव कुलकर्णी। गेले 55 वर्षापासून या ठिकाणी मी सजावट करतो। दरवर्षी वेगवेगळा देखावा असतो। यावेळेला मी माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण वृत्तपत्राचं पण सजावट करावी की जेणेकरून पर्यावरणपूरकसुद्धा होऊ शकेल आणि असं या वृत्तपत्रातून पण होऊ शकते हे मला सिद्ध करायचं होतं। म्हणून मी म्हटलं यावेळेला आपण करूया, म्हणून ते मी केलं। बाकी गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक डेकोरेशन पण मी केलेले आहेत, मोठमोठी थर्मोकॉल पण आता थर्मोकॉलमध्ये सगळी बंदी झाल्यामुळे याच्यातून मी देखावा देऊया असं मी विचार केला आणि त्याप्रमाणे मी बनवलं। स्ट्रक्चर पहिल्यांदा बनवून घेतलं लाकडी, त्याच्यानंतर मग सगळे फेविकॉल आणि याच्यात वापरलेलं साहित्य फक्त गोटीव पेपर, कार्ड पेपर, वृत्तपत्र एवढंच साहित्य आहे। त्याच्यापासून ही एवढी सजावट मी केलेली आहे। काय उद्देश आहे तुमचा हे? उद्देश मेन टेक्निकली उद्देश असा होता की आपण भव्य प्रमाणात मोठं दाखवतो, पण कागदसुद्धा टीक धरू शकतात। म्हणजे आपण वृत्तपत्र जे आहेत हे बघा, हे नुसतं असं आपलं हल्लं तरी मध्ये काही सपोर्ट नाही आहे। हे वृत्तपत्रांचं सुद्धा मोठी सजावट आपण करू शकतो। आता लांबीला जवळजवळ 12 फूट आहे, उंचीला 8 फूट आहे आणि डीप आहे ते 5 फूट आहे। फक्त म्हणजे टेक्निकल दृष्ट्या माझा भर असतो, टेक्निकल दृष्ट्या जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवतो मी नेहमी। आपण आपली जी आपल्या डोक्यात जी कल्पना येते ती कुठेतरी प्रदर्शित झाली पाहिजे। म्हणजे बाकी सगळी साधनं आहेत, पण जी जुनी संस्कृती आहे आपली ती दाखवण्याचा मी प्रयत्न केला।